विद्यार्थ्यांनो सप्रेम नमस्कार. ज्ञानवंदन इन्स्टिट्यूट यूट्यूब चॅनलमध्ये सर्वप्रथम मी आपणा सर्वांचे स्वागत करतो. तर लक्षात घ्या, मुंबई महानगरपालिका निरीक्षक या पदाची एक्झाम 10 तारखेला होणार आहेत आणि या एक्झामचा जर पॅटर्न आपण बघितला तर लक्षात घ्या, त्यामध्ये तुम्हाला 100 प्रश्न असणार आहेत. 200 मार्कांसाठी 120 मिनिटे वेळ. त्यामध्ये मराठी व्याकरण, इंग्लिश ग्रामर 10 प्रश्न, सामान्य ज्ञान, अंकगणित 15 प्रश्न आणि मुंबई महानगरपालिका अधिनियम 1888 50 प्रश्न असणार आहेत. तर लक्षात घ्या, आता काय झालं आहे की बरेचसे विद्यार्थी मित्रांनी स्वतःहून अभ्यास केला आहे आणि BMC ॲक्ट बऱ्यापैकी त्यांचं स्ट्रॉंग झालं आहे. तर त्यांच्यासाठी आपण 200 गुणांची एक टेस्ट आणि BMC ॲक्टवर आधारित 40 ऑनलाईन टेस्ट घेऊन आलो आहोत. याची प्राईज आपण फक्त 49 रुपीज विद्यार्थी मित्रांनो ठेवली आहेत. लक्षात घ्या, एक फुल लेंथ टेस्ट आणि 40 ऑनलाईन टेस्ट. त्यामध्ये तुम्हाला काय असणार आहे की टायमर असेल, त्यानंतर तुम्हाला सेक्शन वाईज डिवाइड असेल, तुम्ही सबमिट केल्यानंतर तुम्हाला रँक कळेल, त्यानंतर तुम्ही सोल्युशन बघू शकतात. या सर्व गोष्टी तुम्हाला भेटेल. डाउनलोड करण्यासाठी ॲप डाउनलोड करण्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये, कोर्सची पण लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये. लक्षात घ्या, घेऊन टाका, तुम्हाला नक्की फायदा होईल. आपला अभ्यास कुठपर्यंत झाला आहे हे तुम्हाला कळून जाईल. आणि बऱ्याच विद्यार्थी मित्रांचं काय झालं आहे की आता हा जो टॉपिक आहे मुंबई महानगरपालिका अधिनियम हा एवढा स्ट्रॉंग नाही. तर त्यांच्यासाठी आपण 900+ प्रश्नांची PDF फाईल घेऊन आलो आहोत ॲपमध्ये. त्यासोबत 40 ऑनलाईन टेस्ट, त्यासोबत 1 फुल लेंथ टेस्ट, हे सर्व या पॅकेजमध्ये भेटणार आहे. या ठिकाणी तुम्ही ॲक्ट 50 हा कोड यूज करायचा आहे. तुम्हाला 50 रुपये अजून डिस्काउंट भेटून जाईल. म्हणजे या प्राईजवर तुम्हाला 50% डिस्काउंट म्हणजे 150 रुपीजमध्ये हे मटेरियल देखील तुम्हाला भेटून जाईल. याकरिता काय करायचं आहे, ॲप्लिकेशन डाउनलोड करून तुम्हाला 3 कोर्स टॉपलाच दिसतील. कंटेंट व्ह्यू करा आणि त्यानंतर तुम्ही परचेस करा. आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर आजच्या व्हिडिओतील सर्वात पहिला प्रश्न आहे, बृहन्मुंबई महानगरपालिका अधिनियम 1888 अंतर्गत महानगरपालिका कोणत्या नावाने ओळखली जाते? तर याचं योग्य उत्तर आहे बृहन्मुंबई महानगरपालिका. असा एखादा सोपा प्रश्न देखील परीक्षेत येऊ शकतो. बृहन्मुंबई महानगरपालिका अधिनियम 1888 अंतर्गत महानगरपालिकेची परंपरा कशी असते? तर ती अखंड असते, ती कधीही न संपणारी आहे. पुढे, अनुसूचित जातींसाठी राखून ठेवलेल्या जागांच्या संख्येचे प्रमाण कशावर आधारित आहे? तर ते आहे अनुसूचित जातीच्या लोकसंख्येवर. त्यानंतर पुढे, राखीव जागांची तरतूद कोणत्या कलमात करण्यात आली आहे? तर ती करण्यात आली आहे कलम 5A मध्ये. पुढे, महानगरपालिकेच्या कामकाजाची अधिकृत भाषा मराठी कोणत्या वर्षी मान्य करण्यात आली? तर ही मान्य करण्यात आलं 1972 मध्ये. पुढील क्वेश्चन, महापौर पदाचा सुवर्ण महोत्सव कोणत्या वर्षी साजरा करण्यात आला? तर तो साजरा करण्यात आला आहे 1982 मध्ये. पुढे, सुधार समितीच्या सुवर्ण महोत्सव दिन कधी संपन्न झाला? हा झाला आहे 7 नोव्हेंबर 1983 मध्ये. पुढे, मुंबई महानगरपालिका अधिनियम कोणत्या ठिकाणी लागू असणार आहे? तर लक्षात घ्या, तो बृहन्मुंबईचा जो एरिया आहे त्यामध्ये हा नियम लागू असेल. पुढे, मुंबई महानगरपालिका अधिनियम मध्ये अनुसूची अ मध्ये नमूद केलेल्या अधिनियमाबाबत काय म्हटले आहे? तर लक्षात घ्या, अनुसूची अ मध्ये ज्या आहेत त्या निरसित करण्यात आल्या आहेत. पुढे, बृहन्मुंबई महानगरपालिकेने अंमलबजावणीनंतर कोणत्या गोष्टी या अधिनियमाखाली येतील? तर त्या येतील कर व पट्टे. पुढे, मुंबई महानगरपालिका अधिनियम 1888 अंतर्गत शहर या संज्ञेचा अर्थ काय? तर त्याचा अर्थ आहे बृहन्मुंबई कायदे व मुंबई उच्च न्यायालय 1945च्या अनुसूची अ भाग 1 मधील क्षेत्र. पुढील क्वेश्चन, बृहन्मुंबई महानगरपालिका अधिनियम 1888 अंतर्गत वाढवलेली उपनगरे कोणत्या अनुसूचीच्या भागात विनिर्दिष्ट केलेली आहेत? तर ती केलेली आहेत अनुसूची अ भाग 4. पुढे, बृहन्मुंबई या संज्ञेत कोणते क्षेत्र समाविष्ट आहे? तर ते आहे अनुसूची अ च्या भाग 1, 2 व 3 मध्ये विनिर्दिष्ट केलेले क्षेत्र. पुढे, बृहन्मुंबई महानगरपालिका अधिनियम 1888 अंतर्गत शिक्षण अधिकारी कोणत्या कलमाखाली नेमला जातो? तर तो नेमला जातो कलम 76A. पुढे, बृहन्मुंबई महानगरपालिका अधिनियम 1888 अंतर्गत निवडणूक या संज्ञेचा अर्थ काय? तर त्याचा अर्थ आहे पालिका सदस्य किंवा सदस्यांच्या जागा भरण्यासाठी घेण्यात आलेली निवडणूक. पुढे, विधानसभा मतदारसंघ म्हणजे काय? तर विधानसभेच्या निवडणुकीसाठी महाराष्ट्रातील कोणताही मतदारसंघ. पुढे,
बृहन्मुंबई महानगरपालिका अधिनियम 1888 अंतर्गत लायसनदार नळ कारागीर कोणत्या कलमाखाली लायसन दिली जाते? दिलेली व्यक्ती आहे तर ती आहे कलम 355 अंतर्गत दिलेली व्यक्ती. पुढे अनुसूचित जाती या संज्ञेचा अर्थ काय? तर याचा अर्थ आहे भारताच्या संविधानाच्या अनुच्छेद 341 अन्वये महाराष्ट्र राज्याच्या संबंधात अनुसूचित जाती मानण्यात येणाऱ्या जाती. पुढे अनुसूचित जनजाती कोणत्या अनुच्छेदान्वये मानली जाते? तर ते आहे अनुच्छेद 342. पुढील क्वेश्चन बघतोय त्यापूर्वी रिक्वेस्ट आहे, लक्षात घ्या आपण तुमच्यासाठी ही व्हिडिओ घेऊन येत असतो. आपण फक्त इथे पोचपावती म्हणून एक लाईक करायचं आहे आणि ज्यांना खरंच कंटेंट आवडला असेल ते खाली थँक्यू देखील विद्यार्थी मित्रांनो कमेंट करू शकता. ही छोटीशी एक्झरसाइज विद्यार्थी मित्रांनो आम्हालाही मोटिवेट करते आणि असंच कंटेंट बनवण्याकरता प्रेरित देखील करते. त्यामुळे लाईक आणि खाली कमेंट थँक्यू करायचं आहे. पुढील क्वेश्चन, बृहन्मुंबई महानगरपालिका अधिनियम 1888 अंतर्गत लघुवाद न्यायालय कुठे आहे? तर ते आहे विद्यार्थी मित्रांनो मुंबई या ठिकाणी. त्यानंतर पुढील क्वेश्चन, राज्य निवडणूक आयोग भारतीय संविधानाच्या कोणत्या अनुच्छेदान्वये नियुक्त केला जातो? तर तो आहे अनुच्छेद 243 के. पुढे बृहन्मुंबई महानगरपालिका अधिनियम 1888 अंतर्गत मालक या संज्ञेत कोणाचा समावेश होतो? तर त्यात होतो जी व्यक्ती परिवास्तूचे भाडे घेते. पुढे बृहन्मुंबई महानगरपालिका अधिनियम 1888 अंतर्गत धार्मिक किंवा धर्मदाय प्रयोजनांसाठी असलेल्या कोणत्याही परिवास्तूचे भाडे कोण घेतो? तर तो घेतो अभिकर्ता किंवा विश्वस्त. पुढे सार्वजनिक कर्जरोखे या संज्ञेत कशाचा समावेश होतो? तर त्यात 1 आणि 2 दोन्ही म्हणजेच काय केंद्र सरकारचे कर्जरोखे आणि केवळ राज्य शासनाचे कर्जरोखे या दोघांचा देखील त्यामध्ये समावेश होतो. नेक्स्ट, सार्वजनिक कर्जरोख्यांमध्ये कोणत्या अधिनियमाखाली काढलेली कर्जरोखे येतात? तर ते येतात मुंबई शहर सुधारणा अधिनियम 1898. यानंतर छोटीशी ॲडव्हर्टाइजमेंट. पुढे देखील प्रश्न आपण बघणार आहोत. लक्षात घ्या क्लर्क या पदाकरिता आपण परीक्षेत ज्या पद्धतीने प्रश्न विचारले आहेत ना ते सर्व प्रश्न आपण एक साईडला काढून घेतले. निरीक्षकसाठी देखील तुम्हाला याची मदत होईल. यामध्ये तुम्हाला मुंबई महानगरपालिका या टॉपिकवर 500 प्रश्न, 25 ऑनलाईन टेस्ट, समानार्थी विरुद्धार्थी शब्द, पुस्तक, लेखक, टोपण नावे म्हणून त्यांचे अर्थ, अर्थसंकल्प, योजना, आंतरराष्ट्रीय संस्था, जनगणना, घटनादुरुस्ती, गव्हर्नर जनरल ऑफ इंडिया, पुरस्कार, अर्थसंकल्प, सण उत्सव, नृत्य प्रकार, पुरस्कार, निर्देशांक, युद्ध सराव, ऑपरेशन ऑलिम्पिक, कोरोना, माहिती अधिकार म्हणजे जे इम्पॉर्टंट टॉपिक आहे ना ते सर्व एकाच छत्राखाली आपण घेतलेत. यासोबत तुम्हाला करंट अफेअरच्या ऑनलाईन टेस्ट, एक फुल लेंथ टेस्ट यामध्ये भेटणार आहेत. याकरता तुम्हाला काय करायचं आहे, ॲप्लिकेशन डाउनलोड करून हा कोर्स परचेस करायचा आहे. ज्या विद्यार्थी मित्रांना PDF फाईल पाहिजे असेल ते 93 56 25 60 34 यावर व्हॉट्सअप करू शकता. किंवा आपल्याला फक्त मुंबई महानगरपालिका व शहर विशेष प्रश्न पाहिजे असेल, 25 ऑनलाईन टेस्ट पाहिजे असेल तर लक्षात घ्या 500+ प्रश्न, 25 ऑनलाईन टेस्ट 100 रुपयामध्ये हे देखील आपण परचेस करू शकता. ॲप डाउनलोड करण्याची लिंक तसेच कोर्स परचेस करण्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. पुढील क्वेश्चन, सार्वजनिक कर्जरोख्यांमध्ये कोणत्या अधिनियमाखाली काढलेली कर्जरोखे येतात? उत्तर आहे मुंबई शहर सुधारणा अधिनियम 1898. पुढे महिलांकरिता 30% जागा राखून ठेवण्याचा निर्णय कोणत्या वर्षी घेण्यात आला? तो घेण्यात आला आहे 1990 मध्ये. वयाची 18 वर्षे पूर्ण केलेल्या व्यक्तींना मतदानाचा अधिकार कोणत्या वर्षी देण्यात आला? तो देण्यात आला आहे 1989 मध्ये. नेक्स्ट, 1989 साली बेस्ट समितीवरील सदस्य संख्या कितीवरून किती करण्यात आली? ती करण्यात आली 9 वरून 12. पुढे अधिनियम 1888 अंतर्गत जमीन या संज्ञेत काय समाविष्ट आहे? तर पाण्याने आच्छादलेली जमीन आणि तीवर बांधकाम. पुढे बृहन्मुंबई महानगरपालिका अधिनियम अंतर्गत इमारत या संज्ञेत काय समाविष्ट नाही? तर ते आहेत पिण्याचे पाणी साठवण्यासाठी असलेली टाकी. पुढे अधिनियम अंतर्गत गाळा या संज्ञेत काय अर्थ होतो? तर त्याचा होतो तात्पुरती इमारत किंवा तिचा भाग. पुढे तात्पुरती इमारत या संज्ञेत कोणती इमारती प्रकार समाविष्ट आहे? तर त्यात आहे मातीची, पानांची किंवा गवताची बनलेली इमारत. पुढे जलदाय व्यवस्था या संज्ञेत काय समाविष्ट आहे? तर त्यात आहे तलाव, विहिरी, पंप, जलाशय आणि जलवाहिनी.
पुढे अधिनियम 1888 अंतर्गत नाली या संज्ञेत कशाचा समाविष्ट होतो? तर त्यात होतो मध्यवाह, घाणपाणी, सांडपाणी आणि पावसाचे पाणी वाहून नेणारी वाहिनी. पुढे बृहन्मुंबई महानगरपालिका अधिनियम 1888 अंतर्गत नाली या शब्दाची व्याख्या कोणत्या कलमात करण्यात आली आहे? तर ते आहे कलम यू. पुढे अधिनियम अंतर्गत घराची बोळकांडी या संज्ञेत काय समाविष्ट आहे? तर त्यात आहे नाली साफ करण्यासाठी वापरलेला मार्ग किंवा जमिनीची पट्टी. पुढे सडक या संज्ञेत काय समाविष्ट आहे? तर त्यात आहे महामार्ग, पूल, रस्ता, पायवाट, चौक, बोर्ड आणि मार्ग. त्यानंतर पुढे उपद्रव या संज्ञेत काय समाविष्ट आहे? तर त्यात आहे चक्षु, आन आणि श्रवणेंद्रियांना होणारा वास, पीडा आणि इजा. पुढे परिवास्तू यामध्ये काय समाविष्ट आहे? तर त्यात आहे घरवाड्या, इमारती आणि जमीन. नेक्स्ट, परिवास्तू या संज्ञेत कशाचा समावेश होत नाही? तर जंगलांचा समावेश होत नाही. बाकी खाजगी जमीन, सार्वजनिक इमारती आणि परवाड्या यांचा समावेश होतो. पुढे बृहन्मुंबई वीज पुरवठा व परिवहन उपक्रम कोणासाठी काम करतो? तर तो करतो लोकांची ने-आण आणि विद्युत ऊर्जेचा पुरवठा करण्यासाठी. पुढे बृहन्मुंबई महानगरपालिका अधिनियम 1888 अंतर्गत महाव्यवस्थापक कोणत्या कलमाखाली नेमला जातो? तर उत्तर आहे कलम 60 ब. पुढे खंड म्हणजे काय? तर खंड म्हणजे एका कलमाचा भाग. पुढे बृहन्मुंबई महानगरपालिका अधिनियम 1888 अंतर्गत प्रभाग समिती म्हणजे काय? तर कलम ट अन्वये रचना करण्यात आलेली समिती. पुढे त्यापूर्वी रिक्वेस्ट आहे विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओला लाईक केलं नसेल तर कृपया एक लाईक विद्यार्थी मित्रांनो लगेचच करून द्या आणि शक्य असेल तर कमेंटमध्ये थँक्यू देखील विद्यार्थी मित्रांनो कमेंट करू शकता. वित्त आयोग कोणत्या संविधानाच्या अनुच्छेदानुसार स्थापन केला जातो? उत्तर आहे अनुच्छेद 243 झ. नेक्स्ट, बृहन्मुंबई महानगरपालिका अधिनियम 1888 अंतर्गत महापौर कोणत्या कलमाखाली निवडला जातो? तर कलम 37 1 ब. पुढे महानगरपालिका प्राधिकरणात काय समाविष्ट नाही? तर वित्तीय आयोग हा जो आहे तो समाविष्ट नाही. बाकीचे शिक्षण समिती, स्थायी समिती आणि सुधार समिती हे महानगरपालिका प्राधिकरणात समाविष्ट आहे. पुढे महानगरपालिकेला प्राथमिक शिक्षणाची जबाबदारी कोणत्या वर्षी देण्यात आली? उत्तर आहे 1907 मध्ये. नेक्स्ट, सुधार विश्वस्त मंडळ कोणत्या वर्षी महानगरपालिकेत विलीन करण्यात आले? उत्तर आहे 1933. नेक्स्ट, कोणत्या वर्षी उपनगर विभाग महानगरपालिकेत विलीन करण्यात आला? आन्सर आहे 1950 मध्ये. तर विद्यार्थी मित्रांनो, आपला अभ्यास जर झाला असेल तर एक मॉक टेस्ट आपण सॉल्व करायची, त्यासोबत ज्या 40 ऑनलाईन टेस्ट आहेत या सॉल्व करायचे. परीक्षेनुसार यामध्ये तुम्हाला टायमर दिला आहे. टेस्ट सबमिट केल्यानंतर सोल्युशन तसेच तुमचा रँक हा देखील तुम्हाला कळेल आणि मल्टिपल अटेम्प्ट आहे, तुम्ही कितीही वेळेस ती टेस्ट देऊ शकतात. याची प्राईस फक्त 49 रुपीज ठेवलीत. लक्षात घ्या, 49 रुपीज ही खूप छोटी अमाऊंट आहे. आपण ही प्राईस कमी करून टाकली तुमच्यासाठी, तर नक्की परचेस करा. परचेस करण्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे. तसेच ज्यांचा काहीच अभ्यास नाही झाला आणि त्यांना जर आत्ता अभ्यास करायचा असेल तर 900+ प्रश्नांचे PDF फाईल, 40 ऑनलाईन टेस्ट, एक फुल लेंथ टेस्ट हे देखील घेऊ शकतात. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे. जर तुम्हाला या टॉपिकवर अजून प्रश्न बघायचे असेल तर आजच्या व्हिडिओला लाईक करा. आजच्या व्हिडिओचं टार्गेट आहे 500+ लाईक. हे टार्गेट अचीव झाल्यानंतर पुढील व्हिडिओ विद्यार्थी मित्रांनो आपण घेऊन येणार आहोत. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनल देखील सबस्क्राईब करा. थँक्यू.